नमस्कार, सुपर किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहूया टेस्टी आणि हेल्दी गूळ घालून बनवलेली गव्हाची खीर कशी बनवायची। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी सर्वात अगोदर 4 वाट्या पाणी गरम करायला ठेवणार आहे। एका कुकरमध्ये 3 चमचे तूप घ्यायचे। मी इथे बदाम, काजू आणि खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। हे आता आपण यात फ्राय करून घेऊया। हे आता गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। अशा प्रकारे कुकरमध्ये 1 चमचा तूप घालायचे आहे। आपण गव्हाचा दलिया वापरून खीर बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी दलिया घेतलेला आहे। हा थोडासा रंग बदलेपर्यंत मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचा आहे। 1 वाटी दलियासाठी आपण 4 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे। हे पाणी आता आपण थोडं थोडं करत ह्या दलियामध्ये घालायचे, कारण दलिया ही गरम आहे आणि पाणी ही गरम आहे। हे थोडं थोडं करत घालायचे, नाहीतर अंगावर उडू शकतं। थोडंसं मीठ घालायचे आणि हे मिक्स करून झाकण लावून मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकरची वाफही गेलेली आहे। हे पहा, दलिया किती छान शिजलेला आहे, कुठेही करपलेला नाही। तुम्हाला खीर पातळ हवी असेल तर यात थोडंसं गरम पाणी करून घाला। परत आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये 1 वाटी दलियासाठी 1 वाटी गूळ वापरलेला आहे। गूळ वितळेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। पाव चमचा विलायची पावडर घालायची आहे। थोडंसं जायफळ किसून घालायचे। विलायची आणि जायफळमुळे खीर पचायला हलकी होते। हे छान मिक्स करून घेऊया। आता यात आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घालूया। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटही वापरू शकता। खीर तयार आहे। आता आपण सर्व करूया। मी इथे 2 प्रकारे सर्व करून दाखवणार आहे। यावर तुम्ही दूध, तूप घालूनही खाऊ शकता आणि ह्या प्रकारेही तुम्ही सर्व करू शकता। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।